ओके, येते लक्षात सगळ्यांना? ठीक आहे, तर आतापर्यंत मी जे सांगितलं ते काय आहे की आपल्याला कंबाईनची तयारी करत असताना ह्या गोष्टींचा खूप विचार करणं गरजेचं आहे. कंबाईन 2024 साठी तुम्ही तुमच्या प्लॅनिंग कसे करावेत, तर पहिला सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आपल्याला जे विषय आहेत पूर्व परीक्षेला, ह्या विषयांना 3 भागांमध्ये आपल्याला डिवाइड करता आलं पाहिजे. पहिला भाग हा एकदम फ्रेम सब्जेक्ट, जिथं मी खूप जास्त चांगलं वाचन करू शकतो आणि जास्तीत जास्त स्कोर करू शकतो. दुसरा भाग सांगितला तो म्हणजे चालू घडामोडी आणि बुद्धिमापनाचा. इथे मला सराव करावा लागतो किंवा मला इथं दररोज काही ना काहीतरी रीड करावं लागतं. ओके, आणि तिसरा भाग मी सांगितला की इथे मला आवाका आणावा लागतो. आता एक लक्षात घ्यायचं बघा, त्या आवाक्याचा अर्थ पण सांगतो. चालू घडामोडी आणि बुद्धिमापनाला दररोज तुम्ही 1 तास देणं अपेक्षित आहे तुमच्या अभ्यासामध्ये. ओके, आणि गणित बुद्धिमापनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला आठवड्यातून एकदा तरी किंवा 2 दिवस तरी सेपरेट काढून एक 2-3 तासाचा सराव तुम्हाला करावा लागतो. मुद्द्यानुसार, चॅप्टरनुसार तुम्हाला जावं लागेल. आता असं जर मी विचार केला तर इथे आपल्या बॅचमध्ये तुम्हाला सांगतो, चालू घडामोडी ह्या विषयाला आपण 2 दिवस 2 तास अशा प्रमाणे वेळ दिलेला आहे. आणि गणित बुद्धिमापनाचा शनिवार हा जो वार आहे, या शनिवारी गणित आणि बुद्धिमापनाचे 4 तास लेक्चर असणार आहे. आणि त्या लेक्चरमध्ये सर तुम्हाला एक टॉपिक व्यवस्थित समजावून सांगणार आणि त्या टॉपिकवर एवढे प्रॉब्लेम देणार की तुम्हाला आठवडाभर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आले पाहिजे. म्हणजे तुमचं होमवर्क होणार, बरोबर. त्यानिमित्ताने तुम्ही दररोज सराव करणार. आणि जे विद्यार्थी होमवर्क करणार नाहीत अशा विद्यार्थ्यांना ह्या बॅचमध्ये ऍडमिशन नाहीये किंवा लगेच ऍडमिशन कट केलं जातं, कारण मला ह्या बॅचमध्ये रिझल्ट आणायचा आहे. ओके, ह्या बॅचमध्ये आता जे काही आपले 42-43 विद्यार्थी आहेत, यामध्ये आपला रिझल्ट 80% येणं गरजेचं आहे, मी तरी ग्राह्य धरलंय. ओके, आणि राहिला प्रश्न इतिहास आणि सामान्य विज्ञानचा, हा विषय माझ्याकडे सोडून द्या. मी तुम्हाला इतिहास शिकवणार आहे आणि हा विषय भैरवनाथ सरांकडे सोडून द्या. ओके, ह्या विषयामध्ये तुम्हाला कसंही केलं तरी 20 मार्क तुम्हाला या ठिकाणी आलेच पाहिजे, ही गॅरंटी. आणि इथं जर चालू घडामोडी व्यवस्थित केलं आणि गणित बुद्धिमापन जर व्यवस्थित हँडल केलं तर या ठिकाणी चालू घडामोडीचे 10 मार्क आणि गणित बुद्धिमापनाचे 12-13 मार्क, अशा प्रकारे इथं सुद्धा तुम्ही 20+ सहज करू शकता. मला सांगा, हे 30, हे 20 आणि ते 20 तुम्ही सहज 70चा टार्गेट करू शकता. 65 ते 70 मार्काचं टार्गेट आपण इझिली अचीव्ह करू शकतो, काही मोठी गोष्ट नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे, सो या प्लॅनिंगने आपली बॅच जी आहे ती पुढे चालणार आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आजचं जे पहिला जो दिवस आहे आपल्या बॅचचा, ओके, हे सेशन सगळ्यांसाठी मोफत आहे मी सांगितलं, तर त्यामध्ये आज आपण पाहतोय इतिहासाची ओळख. ठीक आहे, येते लक्षात. बॅच संदर्भात तुम्हाला जर ऍडमिशन करायचं असेल तर 9604572804 हा माझा नंबर आहे, या नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, आणि बॅच संदर्भात इत्यंभूत माहिती तुम्हाला मी या ठिकाणी देईल. ठीक आहे, चलो, सर्वोदय अकॅडमीमध्ये सगळ्यांचं स्वागत आणि आपल्या विषयाला सुरुवात. इतिहास, आधुनिक भारताचा इतिहास. आपल्याला सिलेबस काय आहे रे? आपल्याला सिलेबस मध्ये एक मेन्शन केले बघा, पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे ना, त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट मेन्शन केलेली आहे. काय मेन्शन केली आहे? की आधुनिक भारताचा इतिहास, आधुनिक भारत इतिहास, ठीक आहे ना, हा महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह सांगितलं, बरोबर आहे की नाही? महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, यस, व्हेरी गुड, विशेष संदर्भासह. आता हा विशेष संदर्भ म्हणजे काय हेच पोरांना कळत नाही, आणि हे पहिले समजून घ्या. मॉडर्न इंडियन हिस्ट्री, किंवा जर तुम्ही आतापर्यंत आयोगाने कसं, यस, आतापर्यंत आयोगाने कसं विचारलंय हे जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल की आयोग जर, आता आपण 2023च्या पॅटर्नने बोलू, 2023ला किंवा त्या हिशोबाने जर विचार केला तर आयोग इतिहासावर 10 प्रश्न विचारतं, बरोबर. मग हे जर 10 प्रश्न विचारतं इतिहासावर, तर या 10 प्रश्नांचं जरा बायफर्गेशन करून बघा बरं. मग तुमच्या लक्षात यायला लागतं की समाज सुधारक हा जो घटक आहे, कोणता रे? समाज सुधारक हा जो घटक आहे, हा घटक अत्यंत महत्वाचा वाटायला लागतो, कारण हमखास 2 ते 3 समाज सुधारकांवर आयोगाने क्वेश्चन केलेले असतात. किमान 3 ते 4 क्वेश्चन तुम्हाला समाज सुधारकांवर पाहायलाच मिळतात, आणि महिला समाज सुधारकांवर एक क्वेश्चन हमखास आहे म्हणजे आहे. ओके, महिला समाज सुधारकांवर तुम्हाला एक प्रश्न पाहायला मिळतोच. म्हणजे आपण म्हटलं की 4 प्रश्न तुम्हाला कशावर आहेत रे? समाज सुधारक असतील, क्रांतिकारकांविषयी विचारलं जाऊ शकतं, त्याच्यामध्ये राष्ट्रीय चळवळीतील जे काही महत्वाची व्यक्ती आहेत यांच्याविषयी, म्हणजे लोकमान्य टिळक असतील, महात्मा गांधी असतील, दादाभाई नौरोजी असतील, येते लक्षात ना, असे जे काही महत्वाचे व्यक्ती आहेत यांच्याविषयी विचारलं जाऊ शकतं. किंवा या ठिकाणी तुम्हाला या भागाच्या नंतर किंवा काही सामाजिक संघटना आहेत, जसं की आर्य समाज आहे, प्रार्थना समाज आहे, ब्राह्मण समाज आहे, ओके, असे वेगवेगळे काही समाज यांच्याविषयी सुद्धा विचार, म्हणजे धर्म सुधारणा
या अनुषंगाने तुम्हाला कंटेंटला क्वेश्चन होऊ शकतो. आणि राहिला प्रश्न तुमचा इतिहासाच्या बाबतीतला, तर उरलेले 6 प्रश्न तुम्हाला आधुनिक भारताच्या एकंदरीत पार्टवर होतात. ओके, एवढं लक्षात ठेवा. आता ते कोणकोणते मी तुम्हाला पुढे सांगतोय. तर या अनुषंगाने आपल्याला 2 पार्ट मध्ये इतिहासाचा अभ्यास करायचा असतो. ठीक आहे ना. फक्त मॉडर्न इंडियन हिस्ट्री वाचली आणि इतिहास झाला असं नसतं. तुम्हाला इतिहासाची सांगड घालावी लागते. आणि इतिहासाला अजिबात बाय फॉरगेट करू नका की समाजसुधारक हा पूर्ण वेगळा लक्षात ठेवतो आणि हा घटक मी पूर्ण वेगळा लक्षात ठेवतो, असं कधीही करायचं नाही. ही सगळ्यात मोठी चूक असते इतिहासामध्ये. तुम्हाला इतिहास ना सुरुवातीपासून शेवटपर्यंत कळणं गरजेचं आहे. मला सांगा, धार्मिक सुधारणा चळवळी घडल्या म्हणून तर खऱ्या अर्थानं काही धार्मिक संघटना आपल्याला पाहावे लागतात. म्हणजे कसं, उदाहरणार्थ लक्षात घ्यायचं की शेतकरी आंदोलन झाले. मग शेतकरी आंदोलन का झाले? पहिला मुद्दा, अभ्यास करताना कधी पण काय चेक करायचं की शेतकरी आंदोलन होतं, बरोबर. उदाहरणार्थ सांगतोय, तर शेतकरी आंदोलनाचं कारण काय? म्हणजे इतिहासामध्ये जेव्हा एखादी घटना आपण अभ्यासत असतो त्यावेळेस त्या घटनेचं काय बघायचं रे? कारण बघा, बरोबर. मग ती घटना काय आहे त्याचं स्वरूप बघा, आलं लक्षात का? आणि ती घटना काळ झाल्याच्या नंतर त्याचा काय झालाय, परिणाम झालेला आहे, हा परिणाम बघा. कदाचित ह्या परिणामाची सुद्धा काहीतरी काय असेल रे, परिणाम असू शकतात. या परिणामाचे परिणाम आहेत, आलं लक्षात. या परिणामाचं एक स्वरूप पण असतं ना, हे पण असतं. आणि ही जी घटना आहे ही या परिणामाचं कारण पण असतं. म्हणजे या ठिकाणी एखादी घटना, इतिहास म्हणजे काय तर घटनेचा काय आहे रे, क्रम आहे. एखादी घटना परत पुढची घटना, ही घटना या घटनेचं कारण असू शकते, आलं लक्षात ना. ही घटना जी आहे ती ह्या घटनेचं कारण असू शकते आणि ही घटना या घटनेचा परिणाम असू शकते. तर ही जी काही चैन आहे, ही चैन इतिहासामध्ये तुम्हाला समजणं खूप गरजेचं असतं. ही जर चैन नाही कळाली तर मग इथं तुम्हाला इतिहासामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम यायला लागतो विद्यार्थ्यांना. ओके, येते लक्षात सगळ्यांना? ठीक आहे, यस. इकडे सर्वांना कळालं का रे? सगळ्यांना लक्षात आलंय? यस. दत्ता, रेश्मा, संजय, यस. गुड, चलो. आता बघायचंय इतिहासामध्ये आपल्याला इतिहास कुठून सुरू होतो. तुम्हाला काय वाटतं, इतिहास कुठून सुरू होतो? मॉडर्न इंडियन हिस्ट्री कुठून सुरू होतं असं तुम्हाला वाटतं बरं? 1600 पासून, म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाल्यापासून असं तुम्हाला म्हणायचंय. बरं, अजून प्रत्येकाला काय वाटतं मला सांगा. इकडे पण सांगा सगळ्यांनी, तुम्हाला काय वाटतं? हा, मुघल कालापासून सुरू. तुम्हाला काय वाटतं? प्राचीन कालापासून. पण आधुनिक भारताचा इतिहास कुठून सुरू होतो? आधुनिक मॉडर्न 1600 पासून, म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिश आले त्यावेळेस सुरू होतो असं तुम्हाला वाटतं? ओके, गुड गुड. बर, यस. इकडे हा, यस. संजय, राजगुरू, रेश्मा, यस. बोला. यस, सगळ्यांना तसंच वाटतंय? बर, आता एक लक्षात घ्यायचं, इतिहासाचे 3 महत्वाचे पैलू असतात. ओके, इतिहास जो आहे ना, या इतिहासाचे किती पैलू आहेत रे? 3 पैलू आहेत. असं समजा, मी भाग नाही म्हणत कधीच इतिहासाला, कारण इतिहासाला कधी भागात डिवाइड करायचं नसतं. मग हे 3 पैलू जर म्हटलं तर याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की प्राचीन इतिहासाचा भाग आहे. कुणी मला म्हटलं की मोगल कालखंडापासून, म्हणजे मग त्याला मी म्हणेल मध्ययुग असं म्हणूया. आणि इकडे आहे की आधुनिकचा भाग आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, प्राचीन, मध्ययुग आणि आधुनिक हे आपण केलेले भाग आहेत. ती घटना ती सारखीच आहे, म्हणजे ते सरळ सरळ चलत आले अगदी मानव. यस, काय म्हणे, 1857 पासून. बरं, 1857चा पण एक भाग आहे, मी तुम्हाला सांगतो, त्या संदर्भात पण बोलूया आपण. ओके, बघा, माणूस, आपण म्हणूया की माकडापासून तो प्रगती करतोय आणि तो, त्याला आगीचा शोध लागला, बरोबर ना. तुम्ही एक विचार करा बरं, प्राचीन कालखंडामध्ये माणूस ज्यावेळेस असा आदिम होता आणि जंगलात राहायचा, त्यावेळेस तो शिकारीवर जगायचा, त्यासाठी तो भटकंती करायचा. ज्यावेळेस माणसाला शेतीचा शोध लागला त्यावेळेस माणूस स्थिर झाला. त्यावेळेस माणसाला अन्न वस्त्र, म्हणजे जोपर्यंत माणसाची अन्न वस्त्र आणि निवाऱ्याची गरज पूर्ण झाली नाही तोपर्यंत मानवाने दुसरं डोकं लावलं का कुठे? कुठेच नाही. एकदा ते निर्माण झालं, अन्न वस्त्र निवाऱ्याची त्याला गॅरंटी आली आणि मग त्यानं कल्चर वगैरे, मग ते त्याचं सगळं सुरू झालं, ते पुढच्या गोष्टी, बरोबर ना. ह्या स्टाईलचे कपडे असले पाहिजे, त्या स्टाईलचे कपडे असले पाहिजे, केस रचना अशीच पाहिजे, तसंच पाहिजे, आहे की नाही. मुलींनी असं राहावं, मुलांनी असं राहावं, वगैरे वगैरे, जे काय असेल एक व्यवस्था तयार झाली. म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला व्यवस्थेचा अभ्यास आधी व्यवस्था, ठीक आहे. ही व्यवस्था मानवाने तयार केलेली आहे आणि त्याचेच परिणाम आपल्याला चेक करायचे, तेच इतिहासाचा भाग आहे. आता या ठिकाणी आपल्याला जो पोर्शन आहे तो हा पोर्शन आहे. आता काही लोक म्हणतात की 1857 पासून पुढे सुरू होतो इतिहास. ओके, पण तसं जर पाहायला गेलं
तर आधुनिक भारत म्हणजे थोडक्यात असं की जे काही परकीय व्यापारी आपण त्याला म्हणूया, त्यातल्या त्यात सुद्धा युरोपीय म्हणेल मी, यांचं कधीपासून आगमन होतंय हे महत्वाचं आहे. ओके, आता यांचं आगमन भारतातच का, आणि ह्या सगळ्या गोष्टीला भारत ही भूमी कारणीभूत का आहे हे सुद्धा समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे ना. मला सांगा, प्राचीन कालखंडाच्या नंतर जर तुम्ही प्रामुख्याने जर पाहिलं तर वैदिक कालखंड येतो. म्हणजे पुढे ज्यावेळेस वैदिक कालखंडामध्ये तुम्ही पाहता की आर्य लोक भारतामध्ये प्रवेश करतात किंवा या भूमीमध्ये प्रवेश करतात असं आपण म्हटलं. म्हणजे आर्यांचा प्रवेश भारतच का, पुन्हा एकदा मोठा प्रश्न. एवढ्या मोठ्या जनजमाती भारतात काय येतात? मुघल कुठले आहेत? बाहेरचे आहेत. सगळे वायव्येकडचे शासक भारतामध्ये आक्रमण करतात. पुन्हा एकदा प्रश्न येतो, भारतच का? आलं लक्षात? त्याचं सगळ्यांचं उत्तर मी म्हणेल की हडप्पा, मोहनजोदडो अशा मोठमोठ्या संस्कृती आहेत. तुम्ही बेसिक लेवलला आहात, तुम्हाला एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे की तुम्हाला सगळ्यांना पाठ्यक्रमाच्या पुस्तकात कधी वाचलं असेल बघा, हडप्पा संस्कृती, मोहनजोदडो संस्कृती वगैरे वाचलं असेल सगळ्यांनी, बरोबर ना? तर ह्या ज्या काही प्राचीन कालखंडापासूनच्या ज्या संस्कृती म्हणजे काय, तर मानवाने तयार केलेल्या काही थिंग्स होत्या, काही गोष्टी होत्या असं म्हणा. यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात ठेवा बघा, ते जे शहर आहेत हडप्पा, मोहनजोदडो, चोहनजोदडो, कालीबंगन, लोथल वगैरे हे जे शहर आहेत, हे शहर व्यापारी शहर म्हणून गणले जायचे. तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, भारताचा व्यापार हा भारताच्या बाहेर सुद्धा त्या कालखंडामध्ये होता. म्हणजे अगदी आपण त्याला म्हणूया की मेसोपोटेमिया नावाची संस्कृती होती, बरोबर ना? या संस्कृतीपासून तो भारताने व्यापार केला. म्हणजे भारत हा एक व्यापारी देश आहे आणि खूप मोठं मार्केट आहे हे मात्र नक्की होतं. भारताची जमीन वेगळी, भारताचं हवामान वेगळं, भारताची प्रत्येक कंडिशन वेगळी. बघा तुम्ही उत्तरेकडे जा, तिथली जमीन, माती, खडक, हवा वेगळी, पर्जन्यमान वेगळं. तुम्ही दक्षिणेकडे प्रत्येक ठिकठिकाणी या, माणसाचे चेहरे बदलतात, माणसाचे रंग बदलतात, माणसाचं बोलणं बदलतं, भाषा बदलते. एवढ्या विविधतेने नटलेला देश नक्कीच व्यापारी केंद्र असू शकणार होता. आणि म्हणून ह्या व्यापारी देशावर आपणही व्यापारी अधिकार गाजवावा यासाठी आलेले हे युरोपियन व्यापारी सुरुवातीला जमीन मार्गाने भारतामध्ये प्रवेश करतात. कोणत्या मार्गाने भारतात आले? ते सुरुवातीला जमिनीच्या मार्गाने आले, पण तिथे परत काही ना काहीतरी त्यांचे राजकारण झालेत आणि मग परत ते काय होत आहेत तर समुद्र मार्गे प्रवास करतात. हे जे युरोपियन व्यापारी मी म्हणेल की युरोप खंडातली काही लोक भारतामध्ये व्यापारासाठी जे आले, हे जे युरोपियन व्यापारी प्रामुख्याने इथं आले, हे खूप महत्वाचे. आणि इथून खऱ्या अर्थाने आपल्याला पाहावं लागेल, जसं हे म्हटले की 1600 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. पण मला मग असं उत्तर द्यावंसं वाटतंय की त्याच्याही पूर्वी 1400 कधी 98-96 ला या कालखंडामध्ये वास्को द गामा भारतामध्ये प्रवेश करत होता की नाही? वास्को द गामानं समुद्र मार्गाने भारताचा शोध लावला आणि तो भारतामध्ये आला, प्रवेश केला त्याने, बरोबर? त्याने तो प्रवेश केल्याच्या नंतर मग पुढे बऱ्याचशा गोष्टी घडल्या. ठीक आहे ना? वास्को द गामा भारतात येणं, पोर्तुगीजांची सत्ता म्हणण्यापेक्षा ते कोण होते? व्यापारी होते. त्यांच्याविषयी एक शब्द म्हणला जातो कायमस्वरूपी की ते असे लोक होते जे एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये तराजू घेऊन आले होते, बरोबर आहे की नाही? म्हणजे तराजू ह्या व्यापारासाठी, तर व्यापाराची एक अधिकार सत्ता भारतावर येणं प्रकारे आम्ही मिळवणार, त्यासाठी वेळ प्रसंगी युद्ध करावं लागलं तरी तलवार काढण्याची तयारी आहे, असे हे व्यापारी लोक होते, बरोबर? त्यांना भारतावर राजकीय अधिकार गाजवायचा होता का? अजिबात नव्हता. मग ते पोर्तुगीज असेल, डच असेल, इंग्रज असेल, फ्रेंच असेल, जे कोणी असतील, कोणालाही भारतावर व्यापाराची म्हणजे आपण त्याला म्हणूया की राजकीय एक अधिकार सत्ता जी आहे ती गाजवायची नव्हती. त्यांना भारताच्या गादीवर बसायचं होतं का? नव्हतं, अजिबात नाही. त्यांना फक्त आणि फक्त काय काय हवं होतं? पैसा. आणि म्हणून एक वाक्य आहे की ह्या युरोपियनची भारतातील, विशेष करून ब्रिटिशांची, कारण आपल्यावर राज्य त्यांनीच पुढे केलं. ब्रिटिश हा प्रबळ दावेदार आहे. हे जे युरोपीय आहेत, हे जे ब्रिटिश आहेत, ह्या ब्रिटिशांची भारतातील जी काही ध्येय धोरणं आहेत ही फक्त आणि फक्त कोणत्या स्वरूपाची आहेत? आर्थिक स्वरूपाची आहे. आर्थिक स्वरूप ज्यावेळेस तुम्ही म्हणता त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट क्लिअर लक्षात ठेवायचं की त्यांना पाहिजे फक्त आणि फक्त प्रॉफिट. काय पाहिजे त्यांना? ओनली प्रॉफिट पाहिजे, फक्त प्रॉफिट पाहिजे, बाकी दुसरं त्यांना काही नकोय. ठीक आहे? बाकी दुसरं त्यांना कसलंही काही नकोय. त्यांना विकास नकोय, त्यांना राजकीय विकास नकोय, त्यांना आर्थिक विकासही नकोय. त्यांना फक्त पाहिजे की प्रॉफिट मिळाला पाहिजे, आपली तिजोरी भरली पाहिजे, त्यासाठी ते प्रयत्न करतायत. ओके, आता हे सगळं इथून खऱ्या अर्थाने आपला इतिहास जो आहे तो काय होतो रे? सुरू होतोय. हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आधुनिक भारताचा इतिहास पहिले समजून घेणं गरजेचं. पहिले तुम्हाला 1857 कळलं पाहिजे. पहिले तुम्हाला हे कळलं पाहिजे की हे युरोपियन भारतात का. तुम्हाला हे कळलं पाहिजे की त्यांनी शिक्षण व्यवस्था कशी रुजवली, का रुजवली. 1857 समजून घ्या. त्यानंतर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना समजून घ्या.
नेमका राष्ट्रवाद काय आहे हे समजून घ्या. मग स्वदेशी आंदोलन असेल, मग होम रूल चळवळ असेल, मग असहकार असेल, सविनय कायदेभंग चळवळी असेल, छोडो भारत आंदोलन असेल, हे आंदोलन समजले की मग त्याच्यामध्ये महाराष्ट्राचा काय रोल होता, मग त्याला म्हणायचं की महाराष्ट्राचा आस्पेक्ट. आणि आपण इतिहास शिकत असताना आपल्या बॅच मध्ये सगळ्या अनुषंगाने असं शिकणार आहे की तुम्हाला मॉडर्न इंडियन हिस्ट्री सांगत असताना महाराष्ट्राचं इंजेक्शन बरोबर देईल. तुम्हाला बरोबर सगळ्या गोष्टी महाराष्ट्राची तिथे समजायच्या. तुम्हाला लक्षात पण येणार, तुम्हाला असं वाटेल की हा एक संच आहे फक्त, हा तर एक कॉन्क्रीट मुद्दा झाला फक्त, आम्हाला कुठं महाराष्ट्राचं वेगळं काही दिलं, मी कधी वेगळं करणारच नाही त्याला. लक्षात. म्हणजे असहकार चळवळ सरळ सांगत असताना गांधीजींसोबत असहकार मधली महाराष्ट्रातील मंडळी कोणती हे सहज पाठ होऊन जाईल तुम्हाला, कसंही विचारू द्या क्वेश्चन. लक्षात. सो याला म्हणतात की इतिहास कॉन्क्रिटाइज करून अभ्यास करणं, आणि ते करता आलं पाहिजे. ठीक आहे. ओके. मग इतिहासाच्या ह्या सगळ्या चॅप्टर्स मध्ये मी इतिहासाचे 4 भाग करतो. किती भाग करूया आपण? पुन्हा एकदा 4 भाग करूया. भाग क्रमांक 1 बघा, कोणकोणते टॉपिक आपल्याला बघायचे. भाग क्रमांक 1 बघा, आणि कोणत्या टॉपिकवर आयोग कसं विचारतं हे पण मी तुम्हाला सांगेन. ओके. आता हा जो काही भाग 1 भाग 2 मी सांगतोय ना, हे आपल्या सोयीसाठी आहे बरं का. तसं काही कुणी असं स्टँडर्डाइज करून दिलेलं नाही. पण आपण अभ्यास करत असताना एकदम सोप्या पद्धतीने जर अभ्यास करायचा असेल तर भाग 4 किंवा 4 भागांमध्ये आपल्याला त्याला डिवाइड करावं लागेल. त्यातला पहिला भाग, या पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला पहिला टॉपिक जो सांगणार आहे तो म्हणजे भारताचे आर्थिक महत्व. काय सांगेल लक्षात घ्या, भारताचे आर्थिक महत्व. आर्थिक महत्व बघा लक्षात घ्या. तुम्हाला भारताचं आर्थिक महत्व कळलं पाहिजे. ठीक आहे ना. भारताचं आर्थिक महत्व जर समजलं तर तुम्हाला पुढच्या सगळ्या गोष्टी क्रमाक्रमाने समजतात. म्हणजे भारत हा व्यापारी देश म्हणून गणला जायचा. भारत असा काय होता, भारतामध्ये तुम्हाला माहिती नसेल मित्रांनो, भारतामध्ये खूप सारं कापूस उत्पादन व्हायचं. हे ब्रिटिश किंवा हे जे युरोपियन व्यापारी आहेत हे सगळे कापडाचा बिझनेस करणारे माणसं आहेत. भारतामध्ये सुंदर प्रकारचा कापूस, उत्तम दर्जाची नीळ भारतामध्ये उत्पादित होतो, आणि ह्या गोष्टी सुद्धा आकर्षित करत होत्या. भारतामध्ये मसाल्याचे पदार्थ असतील किंवा निलाश नावाचा एक दगड होता, म्हणजे निळ्या रंगाचा दगड असेल, त्याला हिरा वगैरे म्हणजे आपण त्याला म्हणूया की ते दागिन्यामध्ये येत होतं, तर ह्याचा सगळा यूज भारतामध्ये होत होता. भारतामध्ये उत्तम दर्जाचे कारागीर होते, त्यामुळे जगाच्या व्यापारामध्ये भारताचा डंका वाजत होता, यात काही डाऊट नाहीये. आणि मग या अनुषंगाने हा टॉपिक आपल्याला पाहायचा. याच्यावर आयोग क्वेश्चन करतं का? नाही करत. पण हा समजल्याशिवाय पुढचा कळणार नाही ना, त्यामुळे हा थोडक्यात आपल्याला समजावून घ्यावा लागणार आहे. दुसरा टॉपिक आहे ते म्हणजे या ठिकाणी मी म्हणेल सत्ता स्पर्धा. काय टॉपिक आहे? सत्ता स्पर्धा. आता लक्षात घ्या, हे जे युरोपियन व्यापारी भारतामध्ये आले, या युरोपियन व्यापाऱ्यांनी एकमेकांमध्ये भांडण केले. ओके. कोण आलं बरं सगळ्यात पहिल्यांदा? कोणता युरोपियन भारतामध्ये पहिल्यांदा आला होता? वास्को द गामा. कोण होता तो? पोर्तुगीज होता, बरोबर ना? यस, पोर्तुगीज खलाशी होता. आता लक्षात घ्या, हा जो आहे पोर्तुगीज खलाशी, आता मी याला म्हणेन की अंतर्गत बाह्य सत्ता स्पर्धा. बाह्य सत्ता स्पर्धा. आता बघा, का बरं याला बाह्य सत्ता स्पर्धा म्हणायचं? कारण पोर्तुगीज बघा, भारतात सगळ्यात पहिल्यांदा आला पोर्तुगीज, वास्को द गामा. कसा आला बघा, तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा त्याने घातला, बरोबर. एक या ठिकाणी एक डायग्राम तुम्हाला मी दाखवतो, तुम्हाला लक्षात येईल सगळ्यांना. बघा, परकीय आगमनाची पार्श्वभूमी आणि भारतीय आर्थिक क्षेत्र हा टॉपिक आपण शिकूया. पण या ठिकाणी तुम्हाला एक छोटीशी डायग्राम या ठिकाणी मी दाखवतो. बघा, हा नकाशा तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळतोय. बघा, हा आता 2 कलर मध्ये मुद्दामून घेतला मी, तुम्हाला समजेल की इथे तुम्हाला दिसतंय बघा, हा जो सगळा भाग आहे ना, हा सगळा याला म्हणूया युरोप म्हणूया आपण. ओके. यस, बघा, हा काय आहे रे? युरोप आहे. ओके. पूर्ण इथं जो दिसतोय का स्पेन देश आहे, इथं स्पेन आहे, आणि स्पेनच्या अगदी बाजूला छोटासा इलाका दिसतो समुद्र किनारचा, हा पोर्तुगाल आहे.
आणि मी ज्या काळातली गोष्ट तुम्हाला सांगतोय, साधारणतः ज्यावेळेस सुरुवातीला हे सगळे युरोपियन व्यापारी ज्यावेळेस असा प्रवास करायचे जमीन मार्गाने, म्हणजे बघा हा जो एरिया दिसतो तुम्हाला रेड लाईट पूर्ण हा सगळा बघा, रेड लाईन दिसते बघा, ही सगळी 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 ओके, हा सगळा जो एरिया आहे, हा सगळा एरिया आहे पर्शियाचं भाग इथून इकडे एंटर करणे आणि इकडून परत चायनाकडे व्यापार करणे, हा जो सगळा मार्ग होता हा जमिनीचा मार्ग आहे, याला जमिनीचा खुशकीचा मार्ग असं म्हटलं जातं, आणि इथून ते प्रवास करतात. ओके, आता बघायचं ही जी सगळी रेड लाईन आहे इथून, तर इथून हे जमिनी मार्गे प्रवास करत होते. यांना सुद्धा समुद्राविषयी जास्त माहिती नव्हती बरं का, यांच्याकडे सुद्धा काही काही कल्पना होत्या. जसं आपल्याकडे तुम्हाला एक माहिती असेल की जुन्या काळामध्ये त्या कालखंडामध्ये भारतीय लोक समुद्र प्रवास करणं निषिद्ध मानायचे. समुद्र प्रवास केला म्हणजे मग त्याला वाईट टाका वगैरे वगैरे, कारण समुद्र प्रवास चुकीचा असतो वगैरे, ह्या काही कल्पना आपल्याकडे होत्या. तसं युरोपियनकडे पण तेच होतं. त्यावेळेस स्पेन आणि पोर्तुगाल ही दोन अशी व्यापारी देश होते, पॉवरफुल, युरोपातले खूप पॉवरफुल देश होते व्यापारात. ओके, सुरुवातीच्या कालखंडात. त्याच्यामुळे जेवढे मार्ग इथून शोधले गेले समुद्र मार्गे पुढे जाऊन, त्यावेळेस हे स्पेन आणि पोर्तुगाल कडून शोधले गेले. ठीक आहे, हा एक पहिला मुद्दा क्लिअर करून घ्या. त्यानंतरचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघा, आता हा जो युरोप तुम्हाला पाहायला मिळतोय ना, या युरोपीय व्यापाऱ्यांनी हा जो प्रवास करत होते, हा प्रवास करत असताना बघा तुम्हाला लक्षात येत असेल इथे की इथे बघा तुम्हाला हा जो काही भूमध्य समुद्र आणि इकडे बघा हा जो काही एक सागर दिसतोय बघा, एक समुद्र, आणि हा जो जमिनीचा भाग दिसतोय बघा इथे चिंचोळा भाग. ओके, हा एक इथे लक्षात ना, हा एरिया सगळा अगदी पर्शियाला जोडणारा, ठीक आहे ना, पर्शियाला टच करणारा हा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे, हे जे आपण त्याला म्हणूया की वर समुद्राचा भाग आहे, खाली देखील समुद्राचा भाग आहे, आणि मध्ये जमिनीचा चिंचोळा भाग आहे, किंवा या ठिकाणी तुम्हाला मेन्शन केलेले बघा, नाव पण दिलेलं आहे या ठिकाणी, कॉन्स्टन्टिनोपल. काय नाव दिलं इथे? कॉन्स्टन्टिनोपलचा एरिया, जो युरोपातून पर्शियाकडे जोडला जातो. कळतंय? तर हा जो कॉन्स्टन्टिनोपल एरिया आहे, या एरियाच्या बाबतीत वाद झाला. कारण काय झालं की हा एरिया तुर्कांकडे गेला होता, आणि तुर्की लोकांनी तिथे टोल नाके बसवले, थोडक्यात आपल्या गावठी भाषेत टोल नाके, हायवेला बसवले टोल नाके. आता मला सांगा, प्रवासापेक्षा जर का समजा पेट्रोलपेक्षा टोल नाक्याचा खर्च जास्त आला तर कोण प्रवास करेल? इथं व्हायला असं लागलं की युरोपीय व्यापाऱ्यांकडून जाता येता हे तुर्की लोक जास्तीत जास्त प्रमाणात काय करायला लागले? टॅक्स गोळा करायला लागले, भरपूर प्रमाणामध्ये. यामुळे युरोपियन व्यापाऱ्यांना हा व्यापार काही परवडत नव्हता, आणि युरोपीय व्यापाऱ्यांनी ठरवलं की आपण काय करायचं, हा एरिया काबीज करायचा. त्यासाठी युद्ध झालं, त्याला कॉन्स्टन्टिनोपलची लढाई म्हणतात. आणि ह्या लढाईमध्ये तुम्हाला विशेष वाटेल, कमी संख्येने जरी असले तरी तुर्क लोक जिंकले, आणि तुर्कींनी हा एरिया काबीज केला. तुर्की लोक जमिनीसाठी खूप प्रामाणिक असतात, जीव जाईल पण जमीन सोडणार अशी तुर्की. या तुर्कींनी काय केलं, त्याच्यानंतर युरोपियनना इथून पूर्णपणे बॅन केलं, तुम्ही इथून जायचंच नाही. लक्षात, युरोपियनना काय केलं? पूर्णपणे इथून बॅन. आता युरोपियनना एकेन प्रकारे भारताचा शोध हा समुद्रमार्गे करणं गरजेचं होतं. पण मी सांगितलं की त्यांच्याकडे नेव्हिगेशन तेवढे स्ट्रॉंग नव्हते, लक्षात, पण त्यांची इच्छाशक्ती तेवढी होती, त्यांची गरज तशी होती. आणि मग हे सगळे खलाशी निघाले. सगळ्यात पहिला खलाशी निघाला पोर्तुगीजांचा खलाशी होता, त्याचं नाव आहे बार्थोलोमी डायस. नाव काय? बार्थोलोमी डायस नावाचा खलाशी. हा सगळ्यात पहिल्यांदा इथून निघाला बरं का, आणि इथून त्याने प्रवास केला. तो इथून आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला पोहोचला, आणि इथून त्याला असं वाटलं की भारत खाली आहे, म्हणून तो दक्षिणेकडे चालला. इकडून खाली त्याला भारत सापडला का? नाही. परत वापस आला, आणि इथून परत वापस फिरला, पण त्याला आफ्रिका सापडली. त्याच्यानंतर मग कोलंबस गेला, त्यानंतर अमेरिको वेस्पुसी गेला, त्यानंतर मग वास्को द गामा परत ह्याच मार्गाने आला, इथं थांबला, आणि इथून मादागास्कर आणि आफ्रिकेच्या मधून आला, आणि सरळ सरळ भारताच्या दक्षिण टोकाला म्हणजे कालिकत बंदराला पोहोचला. इथपर्यंत सर्वांना माहिती. ओके, आणि मग इथून खऱ्या अर्थानं पोर्तुगीजांची सुरुवात झाली. म्हणून मी हमेशा म्हणत असतो की भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही विचार जर केला तर या सगळ्या प्रवासामध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये भारतामध्ये सर्वात जास्त काळ जर कोण व्यापार केला असेल तर कोण केलाय रे भारतामध्ये सर्वात जास्त काळाचा व्यापार? तर लक्षात ठेवायचंय, पोर्तुगीजांनी केलाय. ओके, यस. म्हणजे बघा, ज्यावेळेस मी पहिला भाग म्हणतो, या पहिल्या भागामध्ये कायमस्वरूपी मी काय सांगतोय तुम्हाला? पहिला टॉपिक कोणता आहे? आर्थिक महत्व, बरोबर? यस, आर्थिक महत्व. दुसरा टॉपिक जो असणार आहे तो म्हणजे सत्ता स्पर्धा, बरोबर? आता या सत्ता स्पर्धामध्ये तुम्हाला हे लक्षात आलं का रे बाळांनो, की इथे काय आहे? बाह्य सत्ता स्पर्धा, बरोबर? आणि ही आहे इकडे अंतर्गत सत्ता स्पर्धा. आता याच्यामध्ये बाह्य सत्ता स्पर्धा जी आहे त्यामध्ये सगळ्यात पहिला भारतामध्ये कोणाला? पोर्तुगीज आला. त्यानंतर मग त्यांच्या पाठोपाठ डच आले,
त्यानंतर इंग्रज आले आणि त्यानंतर फ्रेंच आले. कसं लक्षात ठेवायचं? पीडीईएफ म्हणायचं. पीडीएफ फाईल असते ना, त्याच्यामध्ये टाकायचं, पीडीईएफ म्हणायचं. हा क्रम आहे त्यांचा येण्याचा, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच, असं लक्षात ठेवायचं. आता हे यांच्या सगळ्यांची इच्छाशक्ती काय आहे की आपल्याला भारतामध्ये व्यापाराची एकाधिकार सत्ता निर्माण करायची. प्रत्येकाला वाटतं, पोर्तुगीजालाही वाटतंय, डचांनाही वाटत होतं, पण डचांचा इंटरेस्ट कुठे होता? मुळात इंडोनेशिया, जावा, सुमात्रा, बाली अशा बेटांकडे. हा जर भारत असेल ना, तर इकडे जे काही बेट आहेत असे मसाल्यांचे, म्हणून डच इथून यायचे आणि इकडून सरळ सरळ कुठे जायचे? इंडोनेशिया वगैरे ह्या बेटांकडे जायचे. त्यामुळे एक स्पर्धक म्हणून भारताकडे त्यांनी एवढं लक्ष दिलं नाही. ओके, पण पोर्तुगीजांची इच्छाशक्ती तेवढी स्ट्रॉंग होती, इंग्रजांचीही होती आणि फ्रेंचांचीही तेवढी स्ट्रॉंग होती, हे लक्षात घ्या. भारताशी काही संबंध आहे का यांचा? नाहीये. पण भारताशी कसलाही संबंध नसलेले, पण भारतावर व्यापाराची एकाधिकार सत्ता निर्माण करू पाहणारे हे सगळे जे लोक आहेत, लक्षात नाही, याला काय म्हणायचं? बाह्य सत्ता स्पर्धा. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि याच्यातून, ह्या सगळ्या याच्यातून कोण स्ट्रॉंग होतोय पुढे? इंग्रज स्ट्रॉंग निघला. आणि मग इंग्रजांनी एक एक करत भारतीय सत्ताधीशांसोबत राजकारण केलं म्हणा, किंवा वेळप्रसंगी युद्ध केलं. मग इथं असेल बंगाल, बरोबर, प्लासीची लढाई, बक्सारची लढाई केली, त्यानंतर म्हैसूर जिंकलं, त्यानंतर बघा मराठा वॉर झाले, आणि त्यानंतर पंजाब जिंकला. असं करत करत संपूर्ण भारतावर व्यापाराची एकाधिकार सत्ता एकट्या ब्रिटिशांनी निर्माण केली. हेच आपल्या टॉपिक मध्ये पाहायचं. बरं, याच्यावर क्वेश्चन विचारला जातो का? तर याच्यावरही नाही. क्वचितच एखादा क्वेश्चन तुम्हाला 2013 पासून पाहिलं तर पाहायला मिळतो. आता पुढचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा, तिसरा चॅप्टर, भाग 1 मधला, तिसरा टॉपिक जो आपला अभ्यासायचा, त्याचं नाव आहे आर्थिक संपत्तीचं निस्सारण, किंवा ब्रिटिशांची आर्थिक धोरणं म्हणूया. काय म्हणूया? ब्रिटिशांची आर्थिक धोरणं. मित्रांनो, या टॉपिकवर हमखास क्वेश्चन, त्याच्यामध्ये जमीन सुधारणा पद्धती पण येतात. ठीक आहे, या टॉपिकवर तुम्हाला 100% दरवर्षी क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे हा टॉपिक खूप महत्वाचा आहे. ओके, येते लक्षात? यस. बघा, आर्थिक संपत्तीचं निस्सारण समजून घेत असताना एक महत्वाचा मुद्दा क्लिअर करून सांगतो. बघा, यामध्ये ना दोन गोष्टी समजून घ्या. आता जसं जसं ब्रिटिशांकडे एक एक सत्ता येत गेली, एक एक गोष्ट येत गेली त्यांच्याकडे, तसं काही गोष्टी घडत गेल्या. जसं की समजा, यामध्ये मी सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा सांगतो. त्यांनी काय केलं? पैसा कसा कमवला ब्रिटिशांनी रे? 3 माध्यमातून पैसा कमवला. पहिलं माध्यम शेती. तुम्ही म्हणा की ब्रिटिशांनी शेती केली का? शेती नाही केली त्यांनी भारतीय लोकांवर शेतीवर टॅक्स लावला. याच्या अगोदर टॅक्स लावला जात नव्हता? जात होता, पण तरी सुद्धा कशा प्रकारचा टॅक्स होता? पूर्वीच्या कालखंडामध्ये जे काही राजे महाराजे होते, ती लोक शेतकऱ्याचं जे काही उत्पादन झालं असायचं, समजा 20 पोते गहू झाले, तर त्यातले 3 पोते टॅक्स म्हणून राजाला दिले जाते. त्या बदल्यात राजा प्रजेचं रक्षण करेल वगैरे वगैरे, ही सिस्टीम होती भारतात. ब्रिटिशांनी सांगितलं की टॅक्स आता तो आम्हाला कशा पाहिजे? पैशाच्या स्वरूपात पाहिजे. पहिला मुद्दा क्लिअर. आणि जर टॅक्स नाही दिला तर तुमची जमीन काय होईल रे? जप्त केली जाईल. म्हणजे कंपल्सरी केला टॅक्स. दुसरं, भारतीय लोकांची उद्योग ठप्प पाडली. आणि तिसरं, त्यांनी जकात धोरणं अशी लावली की ज्याच्यामुळे फक्त ब्रिटिशांचा फायदा होईल. या 3 माध्यमातून ब्रिटिशांनी पैसा उकळलेला आहे, आणि हेच आपल्याला त्या टॉपिक मध्ये अभ्यासायचं. डन, क्लिअर? आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा, हा जो काही जमिनीचा भाग आहे, किंवा मी म्हणेल की जी शेती आहे, किंवा शेतीतून कसा पैसा काढला, याचं एक छान एक्झाम्पल बघा. आणि तुम्हाला हे पण लक्षात येईल की एक एक करत शेती, उद्योग आणि जकात असं करत, म्हणजे कॉन्क्रिटाइज करत त्यांनी पैसा काढला. बघा बरं का, खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे याच्यामध्ये. आता ज्यावेळेस मी तुम्हाला शेती समजून सांगतोय ना, त्यावेळेस बघा, उदाहरणार्थ मी एक शेतकरी आहे, त्यावेळेस मी एक कोण आहे? शेतकरी आहे, बरोबर. आणि माझ्याकडे समजून घ्या 5 एकर जमीन आहे, बरोबर. आणि मी ज्या प्रदेशात राहतोय त्या प्रदेशाचा जो राजा आहे, तो राजा आता कोणाचा मिंदा झालाय? ब्रिटिशांचा मिंदा झालाय. मिंदा म्हणजे कळतं ना, की आता ब्रिटिशांच्या कंट्रोलमध्ये गेलाय. मग त्या राजाचं फरमान येतं मला, पण ती भाषा ब्रिटिशांची असते काय, की आता टॅक्स भरावा, तो देखील कॅश मध्ये भरावा, आणि ब्रिटिशांकडे ती सगळी जबाबदारी ब्रिटिश असतील, महसूल जबाबदारी.
मला त्यांनी सांगितलं की तुझ्या 5 एकरासाठी 50,000 रुपये तुला टॅक्स वर्षभराचा, उदाहरणार्थ. ओके, आता माझ्या डोक्यात हे आलं की मी कशा पैसा कमवायचा, बरोबर ना? कारण याच्या पूर्वी माझ्या या 5 एकरामध्ये मी अन्नधान्य उत्पादन करत होतो आणि त्या अन्नधान्यात माझं कुटुंब निवांत जगत होतं, बरोबर. त्यावेळेस कुटुंब पण खूप मोठे होते, बरोबर ना? उदाहरणार्थ हा इथं मी आहे बघा, ही माझी पत्नी, इथं असे हे यस खूप सारे लेकर आहेत तिथं, असं त्यावेळेस खूप सारे लेकर व्हायचे, हो ना. माझा भाऊ, एकत्र कुटुंब पद्धत ना, त्याची बायको, मग त्याचे पण खूप सारे लेकर, बरोबर. हे आई, हे वडील, ओके, हे सगळं अशी सगळं कुटुंब, म्हणजे जवळपास 15-16, कमीत कमी 15-16 लोकांचं हे सगळं कार्यक्रम आहेच. डन. बरं, यांना खायला काही कमी लागतंय का? नाही. हे सगळ्यांचं पोट कशावर आहे रे? ह्या जमिनीवर आहे, आणि ह्या जमिनीतील असलेलं अन्नधान्य उत्पादन, बरोबर आहे का? ओके, इथपर्यंत सिस्टीम छान होती. पण ज्या वेळेस ब्रिटिश म्हणतोय की आम्हाला तुम्ही टॅक्स द्यायचा, आणि तो कशा स्वरूपात द्यायचा रे? पैसे. त्यावेळेस गडबड झाली. आता मी काय करेल रे इथे? मी आता अशीच पिकं घेईल ज्या पिकांना मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे, आणि ते मार्केट कुणी काबीज केलं? ब्रिटिशांनी, बरोबर. मग तिथं ब्रिटिशांनी काय केलं? कापूस, ऊस, ताग, नीळ, चहा, तंबाखू, ओके, अफू, गांजा, अशा पदार्थांना त्यांनी चांगली व्हॅल्यू दिली. का? कारण ती ह्याच पदार्थांचा काय करायचं? व्यापार करायचा, बरोबर. आता बघा, त्यांना कापडासाठी लागतोय कापूस, रंगाला लागते नीळ, बरोबर. त्यांना माहिती की उत्तम दर्जाचा कापूस, उत्तम दर्जाचं नीळ उत्पादित होते भारतामध्ये. पण त्यांनी शेतकऱ्यांच्या कानात जाऊन सांगितलं काय की तू कापूस लाव म्हणून? नाही. त्यांनी सिस्टीम अशी रचवली की त्या शेतकऱ्यानं अन्नधान्याच्या ऐवजी काय उत्पादित केलं पाहिजे रे? कापूसच उत्पादित केला पाहिजे. का? कारण त्याला टॅक्स भरावा लागतो ना, ओके. आणि सगळ्यात जास्त मार्केटमध्ये व्हॅल्यू आम्ही कापसाला दिली ना, ओके. मग मी काय करणार? मी तो शेतकरी ह्या 4 एकरामध्ये कापूस लावणार, तो कापूस मार्केटमध्ये जाणार, कापूस दिला, ब्रिटिश मला 50,000 रुपये देणार, मी परत टॅक्स भरून मोकळा होणार, घरी पावती घेऊन येणार, जमीन वाचली फक्त. पैसा फिरून ब्रिटिशांकडे गेला, कापूस मिळाला फुकट, रॉ मटेरियल कच्चा माल फुकट मिळाला, बरोबर आहे. ही सगळी सिस्टीम तुमच्या लक्षात आली त्यांची, ओके. आता ह्याच्यामध्ये काय झालं की शेतकरी अधिक गरीब होत गेला. पण माझ्या घरामध्ये अन्नधान्य जे मला 5 एकरामध्ये उत्पादन करून जे मी छान जगायचो, पूर्णाच्या पोळ्या करून खायचो, आता खाऊ शकतो का? नाही खाऊ शकत. माझं कुटुंब अर्धपोटी जगायला लागलो, बरोबर आहे ना. याला म्हणायचं अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला. मला सांगा, तुटवडा निर्माण व्हायला काही इथं दुष्काळ होता का? नाही. कापूस उत्पादित केला इथं, सुकाळे. याला म्हणायचं मानव निर्मित दुष्काळ, निसर्ग निर्मित नव्हे. याला काय म्हणायचं? मानव निर्मित दुष्काळ म्हणायचं. समजतं इकडे सगळ्यांना? यस. रेश्मा, संजय, यस. राजगुरु, सगळ्यांना लक्षात आलंय का? इकडे सगळेजण माझ्या सोबत आहेत? यस. चलो. भूषण, गुड. दीपक, चलो, लक्ष द्यायचं सगळ्यांनी. आता पुढचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी समजून घ्या बरं का सगळ्यांनी, खूप महत्वाचा इंटरेस्टिंग मुद्दा आहे. ज्या वेळेस ही कंडिशन तयार होते, आता इथं माझ्या लक्षात आलं, जर उदाहरणार्थ दुष्काळ आला, कापूस उत्पादित नाही झाला, ब्रिटिशांना त्याशी घेणे देणं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी म्हणतेय की तुम्ही एनी हाऊ कंडिशन मध्ये आमच्या तिजोरीमध्ये टॅक्स आणून टाकायचा, नाहीतर जमीन जप्त होईल. माझी जमीन माझी राहावी, माझी जमीन जप्त होऊ नये यासाठी मी काय करायला लागलो? सावकाराकडनं कर्ज घ्यायला लागलो. इथं जमीनदार सावकार तयार झाले, बरोबर. ते पैसे तिथं नेऊन द्यायला लागलो. ब्रिटिशांची तिजोरी भरूनच होती. शेतकरी गरीब होत चालला होता, सावकारशाही वाढत चालली होती. शेतकरी शिकलेला नाहीये. शेतकऱ्यांना काय वाटतंय? ही सगळी सिस्टीम, ह्या मला सांगा, शेतकऱ्यांच्या बांधावर टॅक्स मागायला कोण जातं? जमीनदार, सावकार. जमिनी कोणाकडे जप्त होतात? जमीनदाराकडे जप्त होतात. शेतकऱ्यांना दुश्मन कोण वाटला? सावकार, जमीनदार दुश्मन वाटला. आणि म्हणून शेतकऱ्यांचे जेवढे लढे आहेत ते तुम्हाला ब्रिटिशांच्या विरोधात पाहायला नाही मिळणार. एखाद दुसरा सोडला तर तुम्हाला जास्तीत जास्त लढे सावकाराच्या आणि जमीनदाराच्या विरोधात पाहायला मिळतील. आयोगाने वारंवार प्रश्न विचारलाय कंबाईन. दख्खनचे दंगे 1875 सुपा नगरमध्ये, सुप्यामध्ये जे काही दख्खनचे दंगे झाले, तिथं सावकारांची जी काही गहाण खतं होती ती जाळून टाकली. म्हणजे काय रे गहाण खतं? म्हणजे काय की ज्या प्रकारे तुम्ही जमीन लिहून घेताय ती जी काही डॉक्युमेंट्स जाळून टाकले शेतकरी. सावकारांवर बहिष्कार टाकले गेले, सावकारांवर मारहाण झाली. हे शेतकऱ्यांचे उठावेत, लक्षात.
आता तुम्ही फॅक्ट वाचत बसा, आता तुम्हाला लक्षात राहायचं, पण त्याचं कारण मेन कळलं पाहिजे. ओके, हे लक्षात आलं सर्वांना. आता ब्रिटिशांकडे हा सगळा माल येत होता आणि ब्रिटिश काय करत होता, हा सगळा माल, आता बघा कच्चा माल भारतात मिळतोय त्याला, बरोबर, हा माल घ्यायचा आणि कुठे जायचं रे, इंग्लंडला जायचं. इंग्लंडला जायचं, त्याचा पक्का माल करायचा आणि तो भारतात आणून विकायचा परत, किंवा जगभरात सगळीकडे विकायचा. ओके, आता मला एक गोष्ट सांगा बरं, सपोज हे ब्रिटिशांचं दुकान आहे भारतामधलंच. ओके, हे भारतामधलंच दुकान आहे, ठीक आहे ना, हे ब्रिटिशांचं दुकान आहे आणि हे भारतीयांचं दुकान आहे. मला सांगा, ह्या ब्रिटिशांना कापूस कसा आहे, फुकट आहे, नीळ फुकट आहे सगळं, बरोबर, फक्त ते काय करतात, इथून कच्चा माल उचलतात, ते घेऊन जातात, तिथून पक्का माल ह्या दुकानात आणून ठेवतात आणि विकतात. कच्चा माल घेऊन जायचा, पक्का करायचा, दुकानात आणायचा, दळून ठेवायचा. आपला भारतीय उद्योजक काय करतो, इथंच कापूस घेतो, विकत घेतो, नीळ विकत घेतो, ज्या मार्केटमध्ये त्याचं दुकान आहे त्यासाठी टॅक्स ब्रिटिशांना तो भरतो, सगळ्या गोष्टी त्याला कराव्या लागतात. आणि मग हे सगळं करून त्याने जर का 500 रुपयाला साडी ठेवली है ना, संक्रांती, ठीक आहे ना, हा 500 रुपयाला साडी ठेवली, ब्रिटिश काय करतो, 100ला ठेवतो, कारण ब्रिटिशांना तो व्यापार परवडलेला आहे ना, ब्रिटिशांना कच्चा माल फुकट आहे, ब्रिटिशांना फक्त प्रवास खर्च लागतोय, याला सगळंच लागतंय की हो. स्वस्त कोणाची साडी झाली, ब्रिटिशांची. बरं, माल सेम आहे, क्वालिटी सेम आहे, कोणती साडी घेणार तुम्ही सांगा, 100 वालीच घेणार, जिथं सेल आहे तुम्ही तिथं जाणार. ओके, सेम आहे, हे 500 वाली नाही घेणार. मला सांगा, ब्रिटिशांनी भारतीय उद्योग काही असे बंद पाडले, म्हणजे त्यांचे शटर डाऊन केलेत का जाऊन, हे चल रे आमचं मार्केट हे बंद कर, अजिबात नाही. याला म्हणतात स्पर्धा करणं, काय म्हणतात त्याला. पण ही स्पर्धा लीगल होती का रे, अजिबात नाही. पण ब्रिटिशांनी भारतीय उद्योग स्पर्धा करून बंद पाडले, हा शब्द लक्षात ठेवा. क्लिअर इथपर्यंत, बेसिक संकल्पना क्लिअर करा. यस यस, आपले क्लास जे आहेत ते क्लासची टायमिंग मी तुम्हाला सांगितलं बघा सुरुवातीलाच. ओके, उद्या 10 वाजता क्लास असेल आपला, ठीक आहे. यस, ओके, तर हे लक्षात. आणि ह्या बॅचचा जो रेग्युलर टायमिंग आहे तो किती, 10 ते 4, सॉरी 10 ते 2 आहे. ओके, 4 तास दररोज होईल, ठीक आहे. चलो, हे लक्षात आलं सर्वांना. आता कशा प्रकारे शेतीचा कच्च्या मालाचा फायदा उद्योगांमध्ये घेतला गेला, आता थोडक्यात समजून घेऊया. जकात, ब्रिटिशांनी एवढ्यावर थांबले का, नाही, ब्रिटिशांना माहिती होतं. आता मला सांगा, जर समजा ही एक चार्ट मी काढतो, ठीक आहे ना, कच्चा माल आणि पक्का माल, ठीक आहे, आणि ब्रिटन टू इंडिया आणि इंडिया टू ब्रिटन असं म्हणतो, ठीक आहे, इंडिया टू ब्रिटन, ठीक आहे, असं म्हणूया, ठीक आहे. यस, चलो बघा. आता मला तुम्ही सांगा रे, कच्चा माल ज्या वेळेस ब्रिटन मधून इंडियात येत असेल, लक्षात घ्यायचंय, सगळ्यात जास्त कच्चा माल कुठून कुठे चाललाय, भारतातून. कच्चा माल इंडिया टू ब्रिटन, बरोबर आहे का नाही, भारतातून चाललाय. कोण घेऊन जात आहे, ब्रिटिश लोक घेऊन जात आहेत. ते स्वतःवर टॅक्स लावतील का, जकात लावतील का, नाही. म्हणून इथे काय होईल रे, इथे टॅक्स फ्री होईल, ते कळालं. ओके, आता मला सांगा, ब्रिटनवरून पक्का माल भारतामध्ये कोण आणतंय, ब्रिटिशच आणतात, बरोबर. पक्का माल ब्रिटन टू इंडिया, इथं टॅक्स लावतील का ते, नाही, स्वतःला टॅक्स लावणार नाही ते. पण ते असं नाही म्हणले की आम्हाला टॅक्स नाही लावायचा आमच्या अंगावर, ते म्हणले की जर कोणता पक्का माल ब्रिटन मधून इंडियात येत असेल तर त्याला टॅक्स नकोय, जर कोणता कच्चा माल भारतातून इंग्लंडला जात असेल तर त्याला टॅक्स नकोय, कारण त्यांना माहिती आपणच ही मक्तेदारी केली. ओके, यस. आणि सेम उलटी कंडिशन, जर आता माझ्यासारखा एखादा आडमोठा व्यापारी असला आणि मी जर ठरवलं की एक काम करू, इंग्लंडला जातो आणि इंग्लंड मध्ये असं काहीतरी कच्चा माल असेल त्यांचा, तो भारतात आणतो, इथं मला टॅक्स लागणार, काय होईल, इथं मला टॅक्स जोरात लागणार, मला तो व्यापारच परवडणार. आणि मला जर असं वाटलं की मी भारतात हाताने बनवलेली जी साडी आहे, ही साडी इंग्लंडला जाऊन विकतो, बरोबर, तरी सुद्धा त्याला एवढा टॅक्स लावा की त्याला ती साडी तिथं परवडली नाही पाहिजे. कळतंय का. ओके, याला म्हणायचं जकात धोरण. काय म्हणायचं, इंटरेस्टिंग आहे ना, जकात धोरण म्हणायचं याला. म्हणजे शेती, उद्योग आणि जकात या तिघांचं मिश्रण त्यांनी अशा पद्धतीने करून भारतातून खूप मोठी संपत्ती बाहेर घेऊन गेली. आणि दादाभाई नौरोजींचं एक वाक्य आहे मित्रांनो, बघा, अन्नधान्याचा तुटवडा जो पडतोय ना, हा तुटवडा, या बाबतीत दादाभाई नौरोजींचं एक वाक्य की ब्रिटिशांना ते म्हणतात की तुम्ही आमच्या पाठीवर मारा पण पोटावर मारू नका. ब्रिटिश उलट करतोय, पाठीवर नाही पोटावर मारतोय.
अशी सिस्टीम तयार करतोय की आम्ही अर्धपोटी जगलो पाहिजे, आम्ही मेलो पाहिजे. आर्थिक संपत्तीचं निस्सारण समजून घेत असताना ह्या सगळ्या संकल्पना तुम्हाला खूप गरजेचे आहेत. दरवर्षी प्रश्न विचारला जात असतो. आता जर सहज तुम्हाला एक जर डायग्राम मी या ठिकाणी नक्की दाखवतो, त्या डायग्राम मधून तुम्हाला परत एकदा कळेल तर बघा. ओके, म्हणजे आपल्याला काय काय शिकायचंय. आणि असं नसतं की इतिहासामध्ये कन्सेप्ट नसतात, इतिहासात खूप चांगल्या कन्सेप्ट असतात. ठीक आहे. ठीक आहे, बघा आता एक लक्षात घ्यायचं इथे, ब्रिटिश सत्तेचा भारतावरील आर्थिक प्रभाव हा विचारात घेत असताना या ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी पाहिल्याच. सोबत मला एक गोष्ट सांगा, बघा शेती क्षेत्रावर आघात होता. शेती क्षेत्र हा काय सांगतोय नियम बघायचे. बघा हा नियम या ठिकाणी काय सांगतोय रे बघा बरं. ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये केलेले बदल, बदल क्रमांक 1, बदल क्रमांक 2. काय बदल आहे? शेतसारा पैशाच्या स्वरूपात करणं. बरोबर, कळलं, लक्षात आलं. दुसरा बदल काय? जमीन हस्तांतरणी वस्तू बनेल. कधी? जर पैसा टॅक्स भरला नाही तर. क्लिअर इथपर्यंत? आता बघा सगळ्यांनी इकडे की शेतसारा पैशाच्या स्वरूपात करणं याचा शेतीवरचा परिणाम पण पाहायचा आहे आणि याचा समाजावरचा परिणाम पण पाहायचा आहे. आता मी तुम्हाला उदाहरण सांगितलं होतं ना, ते उदाहरण डोक्यात ठेवा आणि त्या हिशोबाने या डायग्राम कडे बघा. बघा मला एक गोष्ट सांगा, जर प्रश्न आता आयोग तुम्हाला 4 ते 5 पद्धतीने क्वेश्चन करत असतो. प्रश्न कसं होतं बघा, ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये केलेल्या बदलांचा परिणाम कोणता? काय विचारलंय रे त्यांनी? एकंदरीत परिणाम विचारले. कोणता विचारलंय का? नाही, जनरली परिणाम विचारले. कशाचा? ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये केलेल्या बदलांचा. बदल कोणता सांगितलंय का पर्टिक्युलर? नाही. पण आपल्याला माहिती की ह्या दोन्ही बदलांचा मग हे परिणाम, म्हणून तुम्ही हे पण देऊ शकता, हे पण देऊ शकता, हे पण देऊ शकता, हे पण उत्तर देऊ शकता. तिथे असंच दिलं असलं बकड. ओके, आता मायक्रो टाईप मध्ये जाऊया. क्वेश्चन कसा होत असतो बघा. मायक्रो टाईप मध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात, ब्रिटिशांनी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये शेतसारा पैशाच्या स्वरूपात केल्यामुळे कोणता परिणाम झाला? शेतसारा पैशाच्या स्वरूपात केल्यामुळे कोणता परिणाम विचारले. शेतीवरचा विचारलंय का? नाही. समाजावरचा विचारलंय का? नाही. जनरली परिणाम म्हटले. मग परिणाम म्हटले काय करायचं? हे दोन्ही पण द्यायचे. हे नाही येणार, कारण नियम हा आहे ना, शेतसारा पैशाच्या स्वरूपात केल्यामुळे हे परिणाम, हे दोन, हे नाही येत. पैशाच्या स्वरूपात केला म्हणून शेतीचं व्यापारीकरण. व्यापारीकरण म्हणजे काय? नगदी पिकांचं उत्पादन, कापूस वगैरे. आणि म्हणून अन्नधान्याचा तुटवडा म्हणजेच मानवनिर्मित दुष्काळ. डन. सेम कंडिशन ज्यावेळेस मी दुसरा नियम लागू बघतो. क्वेश्चन बघा, जमीन हस्तांतरणी वस्तू बनवल्यामुळे काय परिणाम झाला? हे दोन परिणाम. अजून मायक्रो मध्ये शेतसारा पैशाच्या स्वरूपात केल्यामुळे भारतीय समाजावर कोणता परिणाम झाला? तर हाच झाला. हे नाही झालं. पहिल्यांदा प्रथमदर्शी वाचत असताना पोरांना वाटतं सगळं बरोबर आहे, आपण वाचलंय. नाही, पण प्रश्न कसा विचारला हे बघणं गरजेचं आहे. प्रश्न कसा विचारलाय? शेतसारा पैशाच्या स्वरूपात केल्यामुळे भारतीय समाजावर कोणता परिणाम पडला? जर भारतीय शेतीवर विचारला असता हा सांगितलं असतं, बरोबर ना. जर ते म्हटले की हस्तांतरणी वस्तू बनवणं, शेती एका मालकीची दुसऱ्या मालकीला होणं, हा नियम जो होता जप्त करण्याचा, याच्यामुळे शेतीवर काय परिणाम होतो? शेती वाचवण्यासाठी लोक कर्जबाजारी बनले, शेतीवर कर्ज तयार झाले. समाजावरचा काय परिणाम? तर शेतकऱ्यांची उठाव, सावकारांच्या विरोधातले. ही डायग्राम तुम्हाला तेवढी इझी, जर हे काहीच सांगितलं नसतं आणि म्हणलं असतं की डायग्राम मला समजून सांगा, तुम्ही म्हणलं असतं काय सर मस्तरी करताय, हे तुम्हाला कळलं असतं का? नाही. उदाहरण झाल्याच्या नंतर तुम्हाला इझिली लक्षात आलं की नाही. सो याच पद्धतीने आपण बॅच मध्ये सुद्धा प्रत्येक कंटेंट कडे आपण वळणार, म्हणजे तुम्हाला प्रत्येक विषय इझी जाते. ठीक आहे, येस, ठीक आहे, ओके. आता लक्षात आले सर्वांना. सो अशा प्रकारे ह्या जमीन सुधारणा पद्धती सुद्धा तुम्हाला प्रॉपरली माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा या ठिकाणी तुम्ही काय काय अभ्यासले बघा. बघा आपण जे अभ्यासले आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिला भाग 1. चला भाग 1 मध्ये आपण काय काय अभ्यासले आतापर्यंत सांगा मला. पहिला टॉपिक आहे भारताचं काय आर्थिक महत्व पाहिलं, बरोबर. आर्थिक महत्व. त्यानंतर आपण पाहिलं सत्ता स्पर्धा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सत्ता स्पर्धा. आता हे चॅप्टर तुम्हाला असे कुठे नाही सापडणार. ओके, ते पुस्तकात कोणकोणते आहेत ते मी तुम्हाला सांगेन. आर्थिक महत्व, सत्ता स्पर्धा, त्यानंतर काय काय पाहिलं आपण? आर्थिक धोरणं पाहिली. ओके, यस, व्हेरी गुड. आर्थिक धोरण. आणि आता
कंपनी एवढी श्रीमंत व्हायला लागली होती, हा सगळा पैसा कमवून. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती बरं का पहिले. व्यापारी लोकांचा एक समूह, एक कंपनी होती ती पहिले. आणि ती ब्रिटिश, त्यावेळेस झालं की ब्रिटिश पार्लमेंटला सुद्धा भीती वाटायला लागली हो, की कंपनी काय भयानक श्रीमंत होती. कंपनीला रेग्युलेट करावं लागेल, कंपनीला एका नियमामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि कंपनीला रेग्युलेट करण्यासाठी ब्रिटिश संसदेनं काही नियम जारी केले, त्याला आपण म्हणूया रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणूया. ओके, आपण त्याला म्हणूया की ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीसाठी जे काही कायदे होते हे कायदे. मग त्याच्यामध्ये 1773 ला रेग्युलेटिंग कायदा जारी केला. त्याला रेग्युलेटिंगच का म्हटलं? रेग्युलेटिंगचा अर्थ काय होतो? टू रेग्युलेट, नियमात आणणे, बरोबर ना, नियमन करणे त्याच्यावर. म्हणजे फॅनचं रेग्युलेटर असतं बघा, लय पळायला लागलं की आपण त्याचा गळा दाबतो, कमी करून टाकतो त्याला, असंच ना. तसंच अगदी सेम तसंच आहे. 1773 मध्ये कंपनीवर काही निर्बंध लादले गेले किंवा कंपनीला काही नियम टाकण्यात आले होते. ओके, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं. आता बघा 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट आला. त्याने सांगितलं की 20 वर्षानंतर आम्ही ब्रिटिशांना, म्हणजे दर 20-20 वर्षांनी काही करू लायसन देऊ कंपनीला भारतामध्ये व्यापाराचं. ओके, मग दर 20 वर्षानंतर परत एक कायदा येणार, बरोबर. 1793, मग 1813, मग 1833 आणि मग 1853. पुढचा कायदा आलाच नाही कारण 1857 उठाव होता. पुढचा कायदा नाही येऊ शकला का? कारण उठाव होऊन गेला आणि उठावानंतर कंपनी खारिज आणि सरकार सुरू भारतामध्ये. ओके, डन. आता या 73 मध्ये काही दोष होते, ते दोष दूर करण्यासाठी पण काही नियम आले, जसं की 1781 चा सुधारणा, 1784 चा पिट्स इंडिया कायदा आणि 1786 चा एक कायदा. अशा ह्या 3 कायद्याने 1773 ला थोडं सुधारवलं. पुढचे काही चार्टर ऍक्ट आले, याला चार्टर म्हणतात. चार्टर म्हणजे काय रे? हे चार्टर म्हणजे काय? 20 वर्षाचं लायसन. 20 वर्षाचं काय ते लायसन आहे. क्लिअर इथपर्यंत सर्वांना? ओके, सो हे 4 टॉपिक तुम्हाला पहिल्या भागात आपण अभ्यासायचे. ओके, आपल्या पहिल्या भागामध्ये किती टॉपिक आहेत? 4 टॉपिक. इकडे सगळ्यांना समजलंय? यस. रेश्मा, दीपक, भूषण, राजगुरु, संजय, मला सगळ्यांनी रिप्लाय करायचा आहे. चलो, यस. आणि लक्षात घ्या, हे जे सेशन्स असणार आहेत, हे सेशन्स तुम्हाला फ्री पाहायला मिळत आहेत आपल्या ऍप्लिकेशनवर. ठीक आहे, ऍप डाउनलोड करायचंय सगळ्यांनी. ओके, जे नवीन असतील त्यांनी सुद्धा, किंवा ज्यांना अजून ऍडमिशन करायचे त्यांनी सुद्धा या ठिकाणी या ऍप्लिकेशन मध्ये लेक्चर नक्की बघायचे आहेत. आणि ऍप्लिकेशनचे लेक्चर बघून तुम्ही काय करू शकता, तर ठरवू शकता की तुम्हाला ऍडमिशन करायचं नाही करायचं. ठीक आहे, हे ओपन टू ऑल असणार आहे सगळ्यांसाठी. हे पहिले 5 दिवस, त्यानंतर मात्र 4-4 तासाचे सत्र आपले सुरू होऊन जाते. डन, क्लिअर झालं? म्हणजे इतिहासात हा एक भाग आपल्याला बघायचा आहे. दुसऱ्या भागामध्ये बघा, भाग 2 मी या ठिकाणी मेन्शन करतोय. भाग 2 या दुसऱ्या भागामध्ये आपल्याला पुढचे टॉपिक बघा, 1857 चा उठाव पाहायचा आहे बघा. आता याच्यानंतर काय उठावच आहे ना? येस, 1857 चा उठाव. या उठावाचे प्रत्येक पैलू आपल्याला पाहायचे. पण हा उठाव पाहत असताना मित्रांनो, तुम्हाला 1857च्या पूर्वीचे उठाव पाहावे लागतील. आणि या पूर्वीच्या उठावामध्ये सुद्धा जे महाराष्ट्रातले उठाव आहेत ते प्रामुख्याने पाहायचे. आणि मग 1857चा उठाव, त्यामध्ये महाराष्ट्रातले कोणकोणते उठाव आहेत? नागपूरचा असेल, नरगुंद संस्थानाचा उठाव असेल, त्यानंतर भिल्लांचा उठाव असेल, कोळ्यांचा उठाव असेल, साताऱ्याच्या रंगोबापू गुप्ते यांचा उठाव असेल, नागपूरचा असेल, औरंगाबादचा उठाव असेल, इथे लक्षात ना. ठीक आहे, कोल्हापूरच्या गडकऱ्यांचा उठाव असेल. हे सगळे उठाव तुम्हाला 1857चे महाराष्ट्राचे उठाव पाहायचे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पाहायचंय की कशा प्रकारे भारतामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला हे पाहायचं. आणि याच्यात अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 1858चा तो जो जाहीरनामा आहे किंवा जो कायदा आहे तो आपला पाहायचा. 1858चा कायदा, कारण 1857चा उठाव झाला, कंपनी खारिज केली आणि आता कोण आलं रे? ब्रिटिश सरकार आलं. ते त्या कायद्याने सांगितलं. ओके, मग राष्ट्रवाद पाहत असताना तुम्हाला पाहायचंय की 1861चा काउन्सिल कायदा आणि 1892चा 1892चा दुसरा काउन्सिल कायदा, हे 2 काउन्सिल कायदे अभ्यासायचे. आणि मग कळेल की ब्रिटिश सरकारचा खरा चेहरा काय होता. हे टॉपिक तुम्हाला दुसऱ्या सेशन मध्ये करायचे. सोबतच अजून एक, हा जरा पहिला टॉपिक मी या ठिकाणी याला दुसरा म्हणेन, आणि अजून एक टॉपिक आहे तिसरा, तो म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस. राष्ट्रीय काँग्रेस जे 1885 ला स्थापन झालं मित्रांनो, ते राष्ट्रीय काँग्रेस आपल्याला अभ्यासायचं.
1857च्या उठावाच्या नंतर असं म्हटलं जातं, तुम्ही पाठ्यक्रमाच्या पुस्तकात सुद्धा वाचलं असेल, की भारतामध्ये 1857च्या उठावाच्या नंतर मध्यमवर्गीय बुद्धिजीवी वर्गाचा उदय झाला. मध्यमवर्गीय म्हणजे तुमच्या आमच्यासारखे सामान्य कुटुंबात, आणि बुद्धिजीवी म्हणजे काय, ते हुशार लोक आहेत, यांना स्वतःच्या हक्काची जाणीव आहे, ते ब्रिटिश सरकारच्या विरोधात कायदेशीर लढा द्यायला तयार आहेत, अशी ही मंडळी सगळी. ठीक आहे, कळलं इथपर्यंत सर्वांना? तर मग यांनी पुढे राष्ट्रवाद निर्माण केला, आपण एक देश आहोत, आपण आपल्या हक्कांसाठी लढलं पाहिजे वगैरे वगैरे. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. ही स्थापना का होते? ॲलन ह्यूम कोण होते? हे ॲलन ह्यूम ते ब्रिटिश रिटायर अधिकारी आहेत जे खरं तर थिओसॉफिकल विचारसरणीचे होते. थिओसॉफिकल म्हणजे काय, तर भारतातला प्राचीन हिंदू धर्म ग्रेट आहे असं म्हणणारं एक सोसायटी, थिओसॉफिकल सोसायटी, ती काय भारतात स्थापन नाही झाली, ती झाली तिकडे अमेरिकेमध्ये स्थापन झाली. ओके, ऑलकॉट आणि मॅडम ब्लावात्स्की नावाच्या दोन व्यक्तींनी सुरू केली ती संस्था. ओके, त्या थिओसॉफिकल विचारसरणीचे ॲलन ह्यूम यांच्या मदतीनं राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होणं, आणि मग खऱ्या अर्थानं आपल्याला जो तिसरा भाग याच्यामध्ये बघायचा आहे, भाग क्रमांक 3 मी म्हणेल, तो म्हणजे प्रॉपर आहे राष्ट्रीय चळवळीचा भाग. राष्ट्रीय चळवळ हे आपलं पाहायचं. या राष्ट्रीय चळवळीमध्ये लक्षात घ्या, याच्यामध्ये मी तुम्हाला 5 टॉपिक सांगेन. एक म्हणजे 1900, आता आपल्याला 10-10 वर्षात बघायचं आहे, 1900 ते 1910. दुसरा भाग जो आहे तो 1911 ते 1920. तिसरा जो भाग असेल तो 1921 ते 1930. चौथा जो भाग आहे तो आहे 1931 ते 1940. व्हेरी गुड. आणि पाचवा जो आहे तो आहे 1941 ते 1947. स्वातंत्र्य झालं भारत. ओके, यस, इथं स्वतंत्र. आता 50-60 नाही करायचं. ओके, यस, ठीक आहे. चलो, आता लक्षात आलंय का सगळ्यांना रे? आता इथं बघा, या प्रत्येक 10 वर्षामध्ये एक मोठी राष्ट्रीय चळवळ मी तुम्हाला दाखवून देऊ शकतो. जसं की 1906 ला झालेली स्वदेशी आंदोलन, खूप मोठं आंदोलन घडलं. 1905 ला बंगालची फाळणी झाली. ती बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ भारतभरामध्ये जी चळवळ झाली ती स्वदेशी आंदोलन, ते टिळकांनी सुरू केलं. ओके, हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर इथं बघा, इथं तुम्हाला होम रूल चळवळ पाहायला मिळेल. इकडे तुम्हाला असहकार पाहायला मिळेल. अगदी 1920 ला स्टार्ट झालेली पुढे या दरम्यानच्या काळामध्ये असहकार ऍक्टिव्ह होती. इकडे तुम्हाला सविनय कायदेभंग पाहायला मिळेल, आणि इकडे पाहायला मिळेल तो म्हणजे छोडो भारत आंदोलन. ओके, टिळक आणि गांधीजी यांच्या बाबतीत जर विचार जर केला, मला पहिले सांगा, जहाल म्हणजे काय आणि मवाळ म्हणजे काय, ह्या कन्सेप्ट पहिले समजणं गरजेचं आहे. आणि त्या इथं समजून घ्यायच्या कुठे, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये. कारण ज्यावेळेस काँग्रेस स्थापन होतीये आणि ज्यावेळेस तमाम बुद्धिजीवी लोकांचा उल्लेख मी करतो, त्यावेळेस इथं दोन विचारसरणी येतात. एक म्हणजे जहाल आणि दुसरी म्हणजे मवाळ. जहाल म्हणजे काय आणि मवाळ म्हणजे काय, काय वाटतं तुम्हाला? येस, इकडे सगळ्यांनी उत्तर द्यायचं ऑनलाईन. म्हणजे जहाल लोक हिंसा पण करतील का? बर, सामदाम दंडभेद वापरून कर. बर, मवाळ म्हणजे काय? मवाळ काय करतील? शांततेमध्ये. मग गांधीजींना तुम्ही मवाळ म्हणाल का? का? गांधीजी कसे होते? जहाल होते का मवाळ होते का वेगळेच होते? मुळात कन्सेप्ट समजून घ्या. बघा, अशा खूप सारे कन्सेप्ट इतिहासामध्ये. जहाल म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला सांगतो. तुम्ही ऑफिस मध्ये काम करताय, ओके, सुट्टी मिळणं हा तुमचा काय अधिकार, ठीक आहे ना? अधिकार किती पॉवरफुल बोलले तुम्ही सगळे, तसा अधिकार आहे तुमचा. ठीक आहे, आता एक लक्षात घ्यायचंय बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा तुम्ही समजून घ्या. दोन एम्प्लॉई आहेत, मी बॉस आहे, बरोबर. एक मवाळ आहे, तो मला मी आहे कमी सर, मला माहिती हा कायमस्वरूपी आपल्याशी गोड असतो. ये का मवाळ हे ब्रिटिशांप्रती नितांत श्रद्धा असणारी व्यक्ती आहेत. एक व्याख्या लक्षात ठेवायची मवाळांची, की बरं झालं ब्रिटिश आहेत, ब्रिटिशांची सत्ता कायमस्वरूपी असली पाहिजे, आम्हाला त्याच्या अंतर्गत काहीतरी हक्क मिळाले पाहिजे, अशी विचारसरणी बाळगणारे मवाळ. ओके, हालाकी जहाल तसे नाही. मवाळांचं एकच म्हणणं आहे काय, की बाबा आता उदाहरणार्थ एखादा मवाळ व्यक्ती माझ्याकडे सुट्टी मागायला आला, तो कसा म्हणेल, सर एक विनंती होती, हा बसा आधी बसा. मी त्याला बसवणारच ना, बसा,
मी ब्रिटिश आहे, मी बस. नंतर चहा हवंय, पाणी हवंय, किती छान आहे ब्रिटिश, बरोबर ना? किती गोड बोलतोय माझ्याशी. आणि उगाच ते मवाळ काहीतरी म्हणत असतात, बॉस असा आहे तसा आहे, ब्रिटिश असा आहे तसा आहे, बरोबर ना? असं काहीतरी त्याच्या डोक्यात ते चालत असणार. आणि मग ते अर्ज पुढे करतो, मला 4 दिवसात सुट्टी पाहिजे. मला तर सुट्टी द्यायची नाही, कारण ब्रिटिशांचे 2 चेहरे आहेत, लक्षात ना? मवाळांसोबत दाखवायचा एक आणि ऍक्च्युली कृती करायची वेगळी, लक्षात ना? आता काय होणार, ब्रिटिश काय म्हणणार की 4 दिवस नाही, एखाद दिवस भेटू शकतो, कारण मागच्या तुम्ही खूप सुट्टी घेतली वगैरे. कदाचित ती सुट्टी सँक्शन होणार पण नाही, पण मवाळ तरी सुद्धा त्याच विचारसरणीने बाहेर पडतो. ब्रिटिश सरकार छान आहे, मला बसवलंय, चहा पाजला, चांगलं आहे, ओके, लक्षात. आता ब्रिटिशांना माहिती की हा एखादा म्हणून दुसरा एम्प्लॉय आला, बॉसला माहिती हा जहाल आहे, बॉस त्याला तो काय म्हणतो, मी आय कम इन, बॉस काय म्हणेल, हा ये. बॉस म्हणेल का रे, बॉसला माहिती हा आगाव आहे, हा एम्प्लॉय कसा आगाव आहे, हा एम्प्लॉय आपला हमेशा विरोध करतो. मग एम्प्लॉय काय म्हणणार, हे घ्या सर, मी 4 दिवस चाललोय, जाऊ का नाही, चाललोय. जहाल कसे समजून घ्या, जहालांचं म्हणणं आहे की हा देश आमचा आहे, ते बरोबर आहे, हा देश आमचा आहे, ठीक आहे ना? आणि या देशामध्ये तुम्ही बाहेरचे आहात, ब्रिटिश कुठले आहेत, बाहेरचे, ठीक आहे ना? जहालांचं म्हणणं लक्षात घ्या, तुम्ही बाहेरचे आहात आणि तुम्ही आमचे रूल नाही करायचे, ओके? सो कायदेशीरच आहे ते सगळं, अर्ज दिला गेलाय, बरोबर ना? विनंतीच आहे, भाषा विनंतीची आहे, पण मागताना मात्र हक्काची मागणी आहे, आणि ती जर मिळाली नाही तर मग आम्ही सगळे कर्मचारी यानंतर कामाला येणार, द्यावीच लागेल ना, द्यावीच. मग मला सांगा, ब्रिटिशांना कोण आवडणार, मवाळ का जहाल? ऑब्विसली मवाळ. आता गांधीजी मवाळ होते का, तर मवाळांची व्याख्या काय सांगितली तुम्हाला? मवाळांची व्याख्या सांगितली, ब्रिटिशांप्रती नितांत श्रद्धा असणारे आणि ब्रिटिश भारतात असावेत असं वाटणारे. आणि गांधीजींना जर कुणी मवाळ म्हणत असेल तर मला सांगा, सविने का केला असता, मग का बरं असहकार केला असता, आणि का बरं छोडो भारत केला असता? विरोध आहे ब्रिटिशांना सरळ सरळ, लक्षात ना? फक्त गांधीजींची एक स्वतंत्र विचारसरणी, जहालांची टिळक, त्यांनी स्वदेशी आंदोलन केलं, त्यांनी होमरूल आंदोलन केलं, बरोबर? कधीच टिळकांनी आपण त्याला म्हणूया की लोकमान्यांनी कधी असं नाही म्हटलं की स्वदेशी आंदोलनात आंदोलन करणार लय ब्रिटिश नाटक हाना ब्रिटिशांना. हा, जहालांवर एक टीका होती की जहाल म्हणजे क्रांतिकारकांची थिंक टँक आहेत, असे विचार पुरवणारे लोक आहेत असं, ठीक आहे, असतील देखील, ओके. पण इतिहासाचा तो वादाचा मुद्दा आहे समजा. पण तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की स्वदेशी चळवळ का घडली, त्याच्यानंतर काय घडलं, आणि म्हणून जेव्हा जेव्हा अटक सत्र आले तेव्हा इतर जहालांना अटक करण्यात आलं वारंवार, मवाळांना नव्हे, हे तुम्ही समजून घ्या. कारण मवाळ हे ब्रिटिश धार्जिन होते आणि जहाल हे ब्रिटिशांच्या विरोधातले होते. ही संकल्पना सगळ्या लक्षात आली का? मग हे जर समजलं तर तुम्हाला इथून ह्या सगळ्या गोष्टी समजतात. मग इथे बघा, तुम्हाला 1909चा कायदा पण आपल्याला अभ्यासायचा आहे बघा, त्याला म्हणतात मोर्ले मिंटो कायदा. त्यानंतर 1911 ते 1920 मध्ये 1919चा कायदा अभ्यासायचा आहे, त्याला म्हणतात मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, ओके. मोर्ले म्हणजे त्यावेळेचा भारत मंत्री होता 1909चा कायदा, जो मोर्ले मिंटो वाला, तो मोर्ले म्हणजे भारत मंत्री आणि मिंटो म्हणजे त्यावेळेचा व्हाईसरॉय. तिकडे मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड मध्ये जो आहे मॉन्टेग्यू, तो भारत मंत्री होता, ओके. आणि 1931 ते 1940 मध्ये 1935चा कायदा बघायचा आहे. आणि जरा क्रॉस चेक करा मित्रांनो, ह्या 3 कायद्यावर आतापर्यंत आयोगाने किती वेळेस विचारले, हमखास दरवर्षी ह्या तिन्हीपैकी एका कायद्यावर क्वेश्चन असतो म्हणजे असतो, लक्षात. सोबत ह्या कोणत्या ना कोणत्या एका चळवळीवर हमखास क्वेश्चन सापडेल, ओके. अजून खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत, ही फक्त एवढंच संपत नाही, याच्यामध्ये आता ही सेंटर पॉइंट आहे ह्या 10 वर्षाचा, हा सेंटर पॉइंट आहे. त्याच्या अगोदर आणि पलीकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या आपला अभ्यासाच्या, ठीक आहे. आणि बघा, तो त्यानंतरचा आहे भाग नंबर 4. कोणता आहे? भाग क्रमांक 4. या भाग क्रमांक 4 मध्ये मी या ठिकाणी तुम्हाला समाज सुधारक सांगेल, समाज सुधारक, ओके, क्रांतिकारक, राष्ट्रीय चळवळीतील नेते, राष्ट्रीय चळवळीतील नेते, ठीक आहे. आणि 4 नंबरला या ठिकाणी बघा, ज्या काही इतर समकालीन चळवळी आहेत, इतर
समकालीन चळवळ म्हणजे कोणत्या, तर इथं बघा शेतकरी आंदोलन असतील, बरोबर, त्यानंतर कामगार चळवळी असतील, त्यानंतर साम्यवादी चळवळी असतील, आणि हे सगळं मेन्सला पण पार्ट आहे तुम्हाला, ठीक आहे. आणि अजूनही काही इतर कायदे आहेत. ओके, पाचवा घटक इतर कायदे. पण ते इतर कायदे आपल्याला ह्याच प्रमाणे करायचे, म्हणजे शेतकरी आंदोलन ज्यावेळेस बघू त्यावेळेस दुष्काळ कायदे बघूया, कामगार चळवळी ज्यावेळेस बघू त्यावेळेस कामगार कायदे बघूया, साम्यवादी चळवळीच्या अनुषंगाने सुद्धा त्या गोष्टी आपल्याला चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे इतिहासाला किती भागात डिवाइड केलं आहे आपण, 4 भागांमध्ये डिवाइड केलं. कोणकोणत्या या ठिकाणी लक्षात ठेवा. बघा भाग 1 मध्ये हे 4 टॉपिक, याच्यावर प्रामुख्यानं तुम्हाला ह्या घटकावर आणि ह्या घटकावर हमखास क्वेश्चन, या घटकावर कमी पण हा घटक एकदम 5 स्टार करून जा, इथं तुम्हाला क्वेश्चनच आहे. ठीक आहे. 1857 वर हमखास एक क्वेश्चन जातो, राष्ट्रवादावर आणि राष्ट्रीय काँग्रेसवर एक क्वेश्चन जातो, बरोबर, इथं कधी कधी 2 क्वेश्चन जातात. ठीक आहे. त्यानंतर तिसऱ्या भागामध्ये तुम्हाला या सगळ्या अनुषंगानं सहज 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 तुम्हाला 2 तरी प्रश्न इझिली टॅकल होतात, आणि इथे मात्र तुम्हाला किती नाही म्हटलं तर 3 एक प्रश्न सहज टॅकल होतात, 3 ते 4 प्रश्न, आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस सुद्धा याच्यामध्ये कव्हर होतोय. म्हणजे आपण जो इतिहास अभ्यासणार आहोत तो पूर्व आणि मुख्य सगळा इतिहास अभ्यासणार आहोत, हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, अशा प्रकारे हे सगळं तुम्हाला या ठिकाणी अभ्यासायचं असतं किंवा आपण अभ्यासणार आहोत, हे सगळ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येतं लक्षात ना? ठीक आहे. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं अपेक्षित आहे, किंवा मी तरी अपेक्षा धरतो की ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं या ठिकाणी गरजेचं किंवा करावे लागणार आहेत. ओके, आणि आपण अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकणार आहोत, हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. यस, बघा उद्याचं जे आपलं शेड्यूल असणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. ठीक आहे. ठीक आहे, चलो बघा. जस्ट अ मिनिट. बघा उद्याचं आपलं शेड्यूल काय असणार आहे बघा, या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतंय. आज आपला इतिहास झालेला आहे. उद्या काय आहे, मंगळवारी चालू घडामोडीचा विषय असणार आहे. चालू घडामोडी नेमकं काय काय अभ्यासायचंय, कसं अभ्यासायचंय, हे आपण उद्या सकाळी 10 वाजता आपलं लेक्चर वेळेवर स्टार्ट असेल. त्यानंतर बुधवारी राज्यघटना असेल. ठीक आहे. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, हे लेक्चर आपल्या सर्वोदयच्या ऍप्लिकेशनवर हे सर्व लेक्चर जे असणार आहेत ते तुम्हाला 20 तारखेपर्यंत हे सर्व लेक्चर कसे आहेत तुम्हाला फ्री आहेत, मोफत आहेत. तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ओके, आणि जर ऍप्लिकेशनची लिंक तुमच्याकडे नसेल तर 9604572804 हा माझा नंबर आहे. या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअपला हाय करा किंवा मेसेज टाका, मी तुम्हाला लिंक शेअर करतो. ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि या ऍप्लिकेशनवर जायचं आहे, आणि तिथे एकलव्य नावाची आपली बॅच आहे. कोणती? एकलव्य कंबाईनची बॅच आहे. त्या बॅचवर जाऊन तुम्ही हे फ्री डेमोन्स्ट्रेशन जे आहेत ते तुम्ही नक्की पाहू शकता. ओके, येतं लक्षात? हे ओपन टू ऑल सगळ्यांसाठी असतील. 20 तारखेनंतर मात्र 4-4 तासाचे आपले सेशन जे आहेत ते सुरू होणार आहेत, हे लक्षात ठेवा. ओके, बॅच कशी रन होणार आहे हे मी युट्यूबला लेक्चर घेतलं, एकदा नक्की पाहणं आवश्यक आहे. ठीक आहे. अशा प्रकारे सगळ्या विषयांची ओळख किंवा सगळ्या विषयांचा इंट्रो जो आहे तो या ठिकाणी आपण करत असणार आहोत. ठीक आहे, चालेल. येस, तुमचे काही क्युरीज किंवा काही प्रश्न असतील तर मला नक्की विचारा लगेच, म्हणजे मग तुम्हाला म्हणजे तुमचे काही डाऊट्स असतील तर क्लिअर करून टाका लगेच. कसलेही डाऊट असेल तर विचारा, कारण मला माहिती आहे की सोपा डाऊट म्हणजे तुमच्या डोक्यात जो डाऊट येतो ना त्याला कधी असं समजायचं नाही की हा कसला डाऊट आहे म्हणजे माझा, असं कधी समजायचं नाही. ओके, हा काय विचारायचं इकडे? यस रेश्मा, दत्ता, दीपक, यस सोनल, भूषण, यस संजय, काय डाऊट आहेत तुमचे? चल इकडे, तुम्हाला काही डाऊट? नो, क्लिअर झालं सगळं? ओके, अभ्यास कसा करायला सुरुवात केली पाहिजे हे लक्षात आलंय सगळ्यांना? ओके, ओके, चल आता एक लक्षात घ्यायचंय, ह्या बॅच मध्ये जे आहे 120 दिवसाचा प्लॅन आपला आहे. ओके, याच्यामध्ये आपण सुरुवातीला एक विषय आवाका सब्जेक्ट, ठीक आहे, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे, आणि एक फ्रेम सब्जेक्ट, असे 2 सब्जेक्ट आपण 20 तारखेपासून 2-2 तास घेऊन चालणार. ठीक आहे. 2 विषय संपेपर्यंत पुढचे 2 विषय ओपन होत नाही, कारण पहिले ते व्यवस्थित समजून घेणं गरजेचं असतं.
नंतर मग 2 विषय, असं करत करत आपण पूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये कव्हर करतोय. आणि तुमच्या अभ्यासाचं नियोजन सुद्धा तुम्ही बॅचच्या अनुषंगाने कसं करायचं या संदर्भात आपण सेपरेट झूम मीटिंग घेत असतो. ओके, येते लक्षात? येस. नाही, क्लास झूमवर नाही, ऍप्लिकेशन मध्येच क्लास चालेल. तुमचा ऍप डाउनलोड करावा लागेल तुम्हाला, ऍप्लिकेशन मध्ये हे क्लास असणार आहे. ठीक आहे. येस. ओके, सो या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही सगळ्यांनी हे नक्की करा म्हणजे सगळ्या. ठीक आहे. ओके, आणि हे काळजी करू नका की यामध्ये आपल्याला काय काय आहे, तर यामध्ये तुम्हाला पीडीएफ नोट सुद्धा मिळणार आहेत फॅकल्टीच्या. ठीक आहे, आपल्या पीडीएफ नोट सुद्धा आपण तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. दुसरी महत्वाची गोष्ट, पूर्ण अभ्यास झाल्याच्या नंतर आपण जास्तीत जास्त एमसीक्यू सराव, ओके, पीवायक्यू तर आपण अभ्यास करतानाच घेतोय, नंतर एमसीक्यू सराव असणार आहे. आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला यामध्ये मोफत दिली जाणार आहे. त्या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला प्रॉपरली वेळ लावून पेपर जे आहेत ते सॉल्व्ह करायचे. तुमचा कुठे प्रॉब्लेम येतोय, कारण माझं प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष असतं. ओके, कारण माझ्यासाठी प्रत्येक विद्यार्थी तेवढाच महत्वाचा आहे. एखाद्या कॅन्डिडेटला समजा 35 ते 40 मार्क येतात आणि त्याचा अटेम्प्ट म्हणजे त्यांनी अटेम्प्ट केलाय समजून घ्या 80 अटेम्प्ट केलाय, आणि त्याचे प्रश्न म्हणजे आपण त्याला म्हणूया की त्याचं 50 बरोबर आहे, बरोबर ना, आणि 30 चुकतात त्याचे. याचा अर्थ काय होतो, तो पेपर मध्ये काहीतरी गडबड करतो. त्याचे जर 50 बरोबर येत आहेत ना, तर त्याचा अभ्यास आहे, पण त्याची गडबड आहे कुठे, त्याला पेपर मॅनेज करता येत नाही, त्याला हे कळत नाही किती रिस्क घ्या. सगळ्या गोष्टी आपल्या टेस्ट सिरीज मध्ये कळतील. तुमचे प्रत्येक लक्षण मला टेस्ट सिरीज मध्ये लक्ष द्यायला लागेल. ओके, आणि आपण त्याच्यावर काम करायचं. ठीक आहे, चालेल. ओके, सो थांबायचं आपण या ठिकाणी आज. यस, चलो, थँक्यू व्हेरी मच. एक मिनिट, हा काय क्वेश्चन आहे सर, यांच्यावर क्वेश्चन विचारायला टाइम करावं लागतं, त्याच्यामध्ये टाइम वेस्ट होतो. बरं, चालेल. झूम मीटिंग तर आपण ऑर्गनाईज करतच आहोत, काळजी करू नका. बट इवन तुम्हाला लेक्चर नंतर काही डाऊट असेल, ओके, सो यू कॅन कॉल मी. ठीक आहे, डिरेक्टली. ओके, यू कॅन कॉल एव्हरी फॅकल्टी. आपल्या कोणत्याही फॅकल्टीला तुम्ही लेक्चर नंतर इझिली कॉल करू शकता की सर मला हा डाऊट होता. जर समजा तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये समजा असं चॅट बॉक्स मध्ये जर का विचारता आलं नाही तर. ओके, येस. नाही, ते मध्ययुग मध्ये येतात बऱ्यापैकी. मुघल किंवा दिल्ली सल्तनत वगैरे हे जे टॉपिक आहेत ना, ह्या टॉपिकवर तुम्ही आतापर्यंत बघा बरं कंबाईनला आयोगाने विचारलंय का? नाही विचारलं. तर ते घटक आपण अभ्यासण्यात काहीच अर्थ नाही. ओके, आपल्याला जो सिलेबसचा पार्ट आहे तो महत्वाचा आहे, तिथं मार्क ओरिएंटेड काम करणं गरजेचं आहे. ठीक आहे. येस. गव्हर्नर आणि व्हाईसरॉय, येस. त्याच व्यक्तिविशेष मध्ये मी तुम्हाला चौथ्या पार्ट मध्ये समाज सुधारक वगैरे ज्यावेळेस सांगत असेल ना, त्यावेळेस प्रत्येक, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, गव्हर्नर आणि व्हाईसरॉय तुम्ही जर म्हणताय ना, तर ज्यावेळेस आपण लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळं ज्यावेळेस पाहतोय ना सगळा इतिहास, त्यावेळेस मी तुम्हाला आपोआपच ह्या प्रत्येक कालखंडामध्ये कोण गव्हर्नर होता, कोण गव्हर्नर जनरल होता, व्हाईसरॉय कोण होता, हे सगळ्या गोष्टी सांगेल. त्यानंतर त्याने काय काय केलंय, ह्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतील, त्या मर्ज असतील त्याच्यामध्ये. ओके, सो डोंट वरी अबाउट इट. त्याला काही सेपरेट करण्याची गरज पडणार नाही माझ्या लेक्चरला तर. येस, 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 येस. हा, पदार्पण मेंटरशिप बॅच स्टडी प्लॅन फेज 4 चं लेक्चर जे असेल ते आज तुमचं होणार आहे. ओके, त्याचा टायमिंग जो आहे तो मी तुम्हाला ग्रुपवर कळवतो. येस. ओके, चल, ठीक, आलं लक्षात सगळ्यांना? थँक्यू व्हेरी मच.